आगामी निवडणुकांसाठी नागपूर मनपाची प्रभाग रचना जाहीर झालेली आहे आणि यंदा सुद्धा निवडणुकीसाठी 4 नगरसेवकांचा प्रभाग अशी रचना करण्यात आलेली आहे। तर एकूण 37 प्रभागांमध्ये 4 नगरसेवक असतील तर एका प्रभागामध्ये 3 नगरसेवक असतील। तर 3 ते 6 ऑक्टोबर दरम्यान अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे। तर याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झालेली आहे। त्या संदर्भात जर बघितलं असेल तर प्रभाग रचनेचे जे पोस्टर्स आहेत ते लागलेले आहेत। कुठल्या वार्डात कुठल्या जातीचे लोक आहेत, किती लोकसंख्या आहे या संदर्भातला नकाशा सुद्धा नागपूर महानगरपालिकेने प्रकाशित केलेला आहे। 38 प्रभागातले संपूर्ण बॅनर सध्याच्या घडीला महानगरपालिका च्या समोर आपल्याला एकंदरीत दिसत आहे। महानगर पालिकाच्या एकंदरीत निवडणुकीची जर आपण रूपरेषा जर बघितली असेल तर 37 प्रभागामध्ये 4 नगरसेवक तर एका प्रभागामध्ये 3 नगरसेवक असणार आहेत। नागपूर महानगरपालिकेत 151 नगरसेवक आहेत आणि प्रत्येक वार्डात जर बघितलं असेल तर 62 ते 68 हजाराची मतदाराची संख्या आहे। वार्ड आराखडा ज्या नगर विकास विभागाला हा सादर करण्यात येणार आहे त्यासोबत 22 ते 28 ऑगस्ट दरम्यान नागरिकांना जे काही ऑब्जेक्शन असेल या संदर्भातली त्यांना संधी आहे ते हरकती त्यांना सादर करण्याची संधी प्राप्त होणार आहे। त्यानंतर 29 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान या संदर्भातली सुनावणी होणार आहे आणि अंतिम प्रस्ताव जो आहे तो 15 सप्टेंबरला राज्य नियोजन विभागाला आणि त्यानंतर 22 सप्टेंबर पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला जाणार आहे। 3 ते 6 ऑक्टोबर दरम्यान जे अंतिम प्रभाग रचना जाहीर होण्याची अपेक्षा इथं व्यक्त होत आहे आणि आपण बघू शकता की अशा प्रकारचे जे आहे ते वॉर्ड वाईज संपूर्ण पोस्टर सध्या नागपूर महानगरपालिका प्रशासनाने लावलेले आहेत। 68 संपूर्ण हे जे आहेत ते पोस्टर सध्याच्या घडीला दिसत आहे। तेजस मोहतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।